त्यातून अजून एक गोष्ट कळली की मी एक आई म्हणून त्याच्यासाठी अजून काय करायला पाहिजे, ती एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची क्लिअर झाली. कदाचित मी पण कुठेतरी चुकत असेल माझ्या मुलासाठी, आज सरांनी ते पण मला क्लिअर केलं. सी तर 100% आहे. ज्या गोष्टींवरती मी विचार करत होते फक्त नमस्कार, मी अर्चना विनोद झोटिंग, अंबरनाथमध्ये राहते. आज आमच्याकडे DMIT कडनं माझ्या फ्रेंड्स गीता सावला त्यांच्या थ्रू माझ्यापर्यंत हे काउन्सिलिंग केलं. ओव्हरऑल याच्यामध्ये मी माझ्या मुलासाठी काउन्सिलिंग केलं. ओके. तर माझ्या मुलासाठी मला जे काही प्रश्न होते त्याच्या जन्मापासून तर आत्तापर्यंतचे त्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आज मला मिळाले. कोणत्या गोष्टी त्याच्यासाठी करायला पाहिजे, नाही करायला पाहिजे, किंवा ज्या गोष्टींमध्ये क्लिअरन्स नव्हतं मला, आज त्याची क्लॅरिटी मिळाली मला. या सगळ्या याच्यातून अजून एक गोष्ट कळली की मी एक आई म्हणून त्याच्यासाठी अजून काय करायला पाहिजे, ती एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची क्लिअर झाली. कदाचित मी पण कुठेतरी चुकत असेल माझ्या मुलासाठी, आज सरांनी ते पण मला क्लिअर केलं. आणि माझ्या मुलाच्या चांगल्या वाईट गोष्टी त्या पण क्लिअर झाल्या. त्याचा स्वभाव, त्याचं राहणीमान किंवा त्याचे फिजिकल ॲक्टिव्हिटीज जे काय असेल ते सरांनी ते सगळं व्यवस्थित सांगितलेलं. आज या काउन्सिलिंगमध्ये ओव्हरऑल माझ्या मुलाचं भविष्य माझ्यासमोर आज आलेलं आहे. ओके. थँक्यू फॉर बोथ. तर मॅम, ओव्हरऑल जसं ते काउन्सिलिंग मध्ये जी तुम्हाला ॲक्युरेसी जी सांगितली ती कशी वाटली तुम्हाला? ॲक्युरेसी तर 100% आहे. ज्या गोष्टींवरती मी विचार करत होते, फक्त विचार करत होते माझ्या मुलाच्या त्या सवयींबद्दल, त्या त्यांनी 100% बोलून दाखवलं. आणि त्यात म्हणजे मी पण तिथे स्टेबल झाली की हा हे असंच आहे. त्यांनी माझ्या त्या फक्त दुजोरा दिला माझ्या त्या गोष्टींना. मी फक्त विचार करत होते, आज त्यांनी ते शिक्कामोर्तब केलं आणि ते त्यावर मी अजून पुढे काय करायला पाहिजे इम्प्रूव्हमेंटसाठी त्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्या. ओके. विराज बाळा, तुला आपण खूप काही गोष्टी सांगितल्या बरोबर काउन्सिलिंग मध्ये. तर आजपासून कोणकोणत्या गोष्टी तू करणार जे तुम्ही सांगितलं ते? जसं की ना जे पण ना सवय आहे ते न काढायचे आणि चांगले सवय घ्यायचे. व्हेरी गुड. तर आपण कोणत्या लोकांसोबत राहायचं, कसं राहायचं सांगितलं, राईट. आणि ज्या लोकांना नवीन मित्र बनवायचे तिथे आपण काय सांगितलं, किती वेळा जायचं? 3 वेळा. आठवते? 3 वेळा आपण गेलो तर आपले मित्र बनणार, फ्रेंड्स बनणार, बरोबर ना? ओके. आणि अभ्यासामध्ये तुला थोडस लक्ष द्यायचं. कशामध्ये? अभ्यासात. हिंदी, इंग्लिश, बरोबर ना मॅम? येस. तर ह्या विषयावरती तुला काय करायचंय? लक्ष द्यायचंय. करशील ना? सो मॅम, बाकीचे जे पालक आहेत तर त्यांना तुम्ही काय सजेस्ट कराल की त्यांनी ही टेस्ट केली पाहिजे का? हो, नक्कीच केली पाहिजे. ओके. कारण आई वडिलांसाठी सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो आपल्या मुलांचं भविष्य. त्यांनी पुढे काय केलं असतं. आपण मुलांचं भविष्य सिक्युअर करण्याच्या नादामध्ये आपण भलतंच काहीतरी निवडतो. पण ह्या DMITच्या या काउन्सिलिंग मध्ये सगळ्यात महत्त्वाचं एकदम एक्झॅक्ट आपल्याला आपल्या मुलाला कुठपर्यंत नेलं पाहिजे, तो कुठे सक्सेस होईल, त्या गोष्टी तर होणारच. प्लस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या डे टू डे लाईफ मध्ये असतं की आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असते, ती खूप व्यवस्थित त्यांनी सांगितली. माझा मुलगा कुठे कमी पडतोय आणि त्याला कुठून मी त्याला वरती काढू यासाठी खूप छान मार्गदर्शन केलंय. आता मॅम, बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण आपला स्ट्रेंथ आणि विकनेस कशाला जाणून घ्यायचा, काय गरज आहे उगाच खाली फुकट आपण आपल्या विकनेस जाणून घ्यायच्या. तर तुम्हाला सुद्धा असं काय वाटलं का, विकनेस जाणून काय करायचं किंवा स्ट्रेंथ जाणून काय करायचं? नाही, मला असं नाही वाटलं. कारण माझ्या मुलाचा विकनेस हा कुठेतरी पुढे जाऊन परत मलाच फेस करायचा आहे तो. आणि त्याची स्ट्रेंथ लेवल जी काय असेल ती पण पुढे जाऊन मलाच भेटणार आहे ती. मग आज तो ज्या गोष्टींमध्ये वीक येतो त्याला मी आत्ताच का त्याला स्ट्रॉंग नाही करायचं? बरोबर. आत्ताच त्यावर मी थोडे प्रयत्न केले तर पुढे तो विकनेस दिसणारच नाही. अजून प्लस पॉइंट होतील त्याच्यामध्ये. आणि समाजात जेव्हा तो कुठे भविष्यात वावरेल तेव्हा कोणीतरी त्याच्यावर बोट नाही करणार की याच्यात हा कमी आहे असं. सो तुम्हाला वाटतं याचा जो फायदा आहे तुम्हाला होईल पुढे? हो, नक्की होणार. कारण आज मला ही गोष्ट खूप छान क्लिअर झाली की माझ्या मुलाच्या एक्झॅक्टली वाईट गोष्टी कोणत्या आहे किंवा त्या कशा सुधरवायच्या. त्या सुधरवल्या तरच तो चांगल्या याच्यात जाईल. नाहीतर आज फक्त म्हणजे कंटाळा करून परत पुढे त्याच्याकडनं सुधारण्याच्या अपेक्षा मी नाही करू शकत. म्हणजे ओव्हरऑल तुम्ही या काउन्सिलिंग पासून आणि या सर्व्हिस पासून हॅपी आहात? येस, 100% हॅपी आहे. आणि मी सगळ्या पालकांना
सजेस्ट करेल. माझा मुलगा तर आज 10 वर्षाचा आहे, पण जेवढा तुमच्या मुलांना लहान वयापासून तुम्ही काउन्सिलिंग करून तिथून इम्प्रूव्हमेंटला सुरुवात कराल ते फायदेशीर होईल. कारण आत्ताचं हे वय असं आहे याचं 10 वर्षाचं की हा स्वतःचे पण विचार करतो, प्लस त्याला माझे विचार टाकायचे, म्हणजे त्याला त्यावर काम करायचं अजून. बरोबर. जसं लहान मुलांना केलं तर तो 100% ब्लँक पेपर असणार आहे. आपण जे सांगू तो ऐकायला रेडी राहील. याच्यावर मला थोडी जास्त मेहनत घ्यायची. ओके ग्रेट. थँक्यू मॅम, तुम्ही खूप चांगला फीडबॅक दिला त्यासाठी आणि तुमच्या पुढच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, वेलकम.